अलीकडच्या काळामध्ये दुधाचे दर वाढलेत, म्हणून ह्या ठिकाणी बरेचसे तरुण ह्या व्यवसायामध्ये आले. प्रत्येकानं हरियाणा, पंजाबमधून गाई म्हशींची खरेदी केली. प्रचंड प्रमाणात गाई म्हशींची संख्या वाढली, दुधाचं उत्पादनही वाढलं आणि कालांतराने दुधाचे दर खाली आपटले. याच्यामध्ये गाय अक्षरशः कोलमडून गेली आणि आर्थिक बजेटसुद्धा या ठिकाणी घसरलं. मग आता शेतकऱ्यांच्या मध्ये निराशा आहे. यातून दोन मार्ग आहेत. एक, प्रत्येक शेतकऱ्यानं गोठ्यातून गाई म्हशींच्या कालवडींची विक्री या ठिकाणी केली पाहिजे. पहिल्या वेताची रेडी, पहिल्या वेताची गायची पाडी ही दर वर्षाला आपण प्रत्येकाच्या गोठ्यातून विकली गेली पाहिजे. त्याचबरोबर आता उन्हाळा आलाय. ह्या उन्हाळ्यामध्ये लस्सी, ताक, दही असे दुधाचे उपपदार्थ जर केले तर ह्या डेअरीवर अवलंबून राहता कामा नये. यासाठी 18 तारखेपासून ते 21 मार्चपर्यंत 4 दिवसाचं आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि डेअरी क्लब नावाची ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे प्रशिक्षण तुम्ही जॉईन करायचं आहे.